जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फोरममध्ये. भरपूर विद्यार्थी जे आहेत ते न्यायालय शिपाई पदसाठी जे आहेत त्यांचं कॉम्पिटिशन पाहता. तुम्हाला सांगितलं मी की शिपाई पदासाठी भरपूर कॉम्पिटिशन आहे. तर ते कॉम्पिटिशन असल्या कारणाने तुम्हाला समजायला हवं की तो जॉब प्रोफाईल काय आहे. भरपूर विद्यार्थ्यांना भ्रम आहे की काय काय काम करावं लागतं किंवा ड्युटी कशी असते किंवा जो शिपाई बनतो त्याला पुढे जाण्याचे काही चान्सेस असतात का? कारण आता बेरोजगारी खूप जास्त वाढली आहे. म्हणून ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की क्लर्क पदासाठी आणि शिपाई पदासाठी इथे जे फॉर्म आलेले आहेत त्यांची संख्या पाहता खूप जास्त फॉर्म जे आहेत ते मुलांनी भरले आहेत. 36 जागा जे आहेत ते शिपाई पदासाठी आहेत आणि 125 ज्या जागा आहेत किंवा 124 का 5 जागा आहेत त्या क्लर्कच्या जागा आहेत. त्याच्यासाठी सुद्धा भरपूर फॉर्म जे आहेत ते आलेले आहेत. मग आता नेमकं पिऊन पदासाठी कोण जे विद्यार्थी आहेत ते नेमकं फॉर्म भरतात. तर LLB वाला विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरतो. आता तुम्ही म्हणत असाल, कारण मी एका विद्यार्थ्याची कमेंट वाचली तर त्यांनी एक उपहासात्मक तऱ्हेने बोलला आहे आणि एका विद्यार्थ्याने सुद्धा कमेंट केलं आहे की सर नेमका जॉब प्रोफाईल कसा असतो पिऊनचा. कारण आम्ही कोर्टात जातो, कोर्टात आम्ही पिऊनला पाहत असतो, त्यांची जॉब प्रोफाईल आम्ही माहिती असतं. आम्हाला त्या गोष्टीचे म्हणजे आम्ही दररोज कोर्टात गेल्यामुळे त्या गोष्टी आम्ही सतत पाहत असतो आणि ऑब्झर्वेशन करत असतो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी पिऊन जो जॉब आहे त्याचं प्रोफाईल सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीने ज्या विविध कोर्टाबद्दल ज्या माहिती असतात त्या तुम्हाला विविध प्रकारे आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होतील आणि त्याच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. माझ्याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी सध्या ॲडव्होकेट या पदावर आहे. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं आहे, LLB केलं, LLM, M इकॉनॉमिक्स हे तुम्ही वाचू शकतात. अर्हन स्टडी फोरम जे आहेत ते तुमच्या मार्गदर्शनासाठी आपण जे आहेत ते हे चॅनल ओपन केलं आहे आणि आपला मोटो आहे तो म्हणजे वेगापेक्षा दिशा महत्त्वाची. विद्यार्थी मित्रांनो, मग आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर पिऊन या पदाची जी प्रोफाईल आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पिऊनसाठी तुमचे ऑलमोस्ट 77,000 प्लस जे आहेत ते तुमचे फॉर्म आलेले आहेत. अजून पिऊनसाठी भरपूर जागा येतील. अजून छत्रपती संभाजीनगर जे आहे त्याला आपण औरंगाबाद हायकोर्ट म्हणू शकतो, त्या कोर्टात सुद्धा शिपाई पदाच्या जागा येणार आहेत. मुंबई हायकोर्टमध्ये सुद्धा त्याच्या जागा येणार आहेत. मग याचं जे प्रोफाईल आहे ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तर मग विद्यार्थी मित्रांनो बघा, पिऊन जेव्हा तुम्ही बनतात पिऊनचे 3 टप्पे असतात. प्रथम म्हणजे शॉर्टलिस्ट काही वेळेस होते, काही वेळेस होत नाही. मागच्या डिस्ट्रिक्ट कोर्टचा अनुभव पाहता सगळ्यांना चान्स मिळाला होता की तुम्ही डायरेक्ट एक्झाम देऊ शकतात आणि मग नंतर तुमचं स्वच्छता चापल्य चाचणी ती होणार आहे. परंतु आता जे आहे ते काही जे कोर्ट असतं ते शॉर्टलिस्ट लावतं. शॉर्टलिस्ट नंतर तुमची स्क्रीनिंग टेस्ट होते, नंतर तुमची स्वच्छता चापल्य चाचणी किंवा शारीरिक क्षमता चाचणी ह्या होतात. नंतर त्याला व्हायवा किंवा आपण म्हणतो मुलाखत सुद्धा असते. आता तुम्ही म्हणाल की सर पिऊनसाठी मुलाखत, म्हणून याचं महत्त्व तुम्ही समजून घ्यायला हवं. न्यायालयात तुम्ही काम करणार आहात, तुम्ही बेशिस्त आहात किंवा तुम्ही काय आहात ते समजून घेण्यासाठी न्यायालयाने पिऊनसाठी किंवा शिपाई पदासाठी सुद्धा मुलाखत ठेवली आहे. म्हणजे या प्रोफाईलचं तुम्ही वेटेज जे आहे ते इतर जे तुमचे पद असतील त्यापेक्षा हे जे पद आहे ते वेगळं आहे किंवा याचं वेटेज जे आहे ते न्यायालयासाठी खूप जास्त आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात क्वेश्चन असतो की सर मग ते जे असतं शौचालय वगैरे ते साफ करावं लागतं का? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, नाही. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला स्वच्छता जे तुम्ही पिऊन जर पदावर लागले तर शौचालय वगैरे तुम्हाला साफ वगैरे करावं लागत नाही. याच्यासाठी एक वेगळी नवीन भरती प्रक्रिया राबवली जाते, त्याला आपण स्वीपर असं पद म्हणतो. हे तुमचं स्वीपर पद आहे का? तर नाही, हे तुमचं शिपाई पद आहे. म्हणून तुम्हाला अशा गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागत नाही. आता नेमकं तुम्हाला करावं काय लागतं, मग इथं जे तुम्हाला दिसत असेल पोस्टर बघा, काही जे शिपाई पद असतात त्यांच्या वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो त्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे त्यांना काम मिळतं. ज्या पद्धतीने काही जे शिपाई असतात ते कोर्टाच्या बाहेर जे आहेत एक चेअर टाकून बसतात, त्या दिवसाचं पूर्ण कामकाज जे आहे ते त्यांच्या हातात असतं आणि पुकारा करण्यासाठी तो शिपाई बसलेला असतो. हे झालं 1 नंबर.
सेकंड असतं तुमचं एखादा शिपाई जर म्हणजे एखादा शिपाईवर जर नियुक्ती तुमची झाली आणि कोर्टात जर तुम्हाला जावं लागलं, तर तुम्हाला तुम्ही ज्या कोर्टात किंवा ज्या तुम्हाला वर्गात तुम्हाला जे कोर्ट वर्ग असेल म्हणजे तिथं तुम्हाला शिपाई म्हणून नियुक्त केलं असेल, तिथले जे डेस्क असतील ते तुम्हाला पुसावे लागतात. जर समजा तुम्हाला तुमचे साहेब असतील, अधिकारी असतील, त्यांनी जर तुम्हाला काही काम सांगितलं, तर ते तुम्हाला एक फाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावं लागतं. काही शिपायांना सिस्टम ऑफिसरच्या बाहेर जॉब असतो. म्हणजे फक्त त्यांना एवढंच काम करावं लागतं, की कोणाचा लॅपटॉप बंद पडला आहे किंवा त्याला लॅपटॉप घेऊन जायचं. कोणाचा पीसी बंद पडला असेल तर ते बघायचं किंवा जे काही रिकामे खोके पडले असतील ते उचलून एका ठिकाणी विल्हेवाट लावायची किंवा कुठलं सामान कोर्टाला गरजेचा आहे तो एक सामान स्टोअरमध्ये घेऊन जाऊन तिथे त्यांचा व्यवस्थित जो रकाना असेल तिथे ते व्यवस्थित सामान रचायचं. काही शिपाईंचं काम असतं ते म्हणजे जे जज असतात त्यांच्या घरीसुद्धा काही शिपाईंचं काम लागतं. मग त्यांचं काम तिथं काय असतं, तर मग त्यांचं काम असतं की त्यांना ज्या लागणाऱ्या वस्तू असतील त्या तिथे आणून द्यायच्या. नंतर मग त्यांचं जे घर असेल किंवा समजा जजला काही गोष्टी लागल्यात किंवा त्यांना जर काही त्या घरात जर काही चैनीच्या वस्तू लागल्यात तर त्या त्यांना उपलब्ध करून द्यावे लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर शिपाई पद जे आहे ते तुमचं सकाळपासून त्याची ड्युटी सुरू होते आणि संध्याकाळी त्याची ड्युटी एंड होते. नंतर तो घरी जाऊन आराम करू शकतो किंवा तो घरी जाऊन अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करू शकतो किंवा त्याला इतर काम करायचं असेल ते इतर काम तो करू शकतो. मात्र जर शिपाई म्हणून जर तुम्ही लागलात आणि जर तुम्ही उत्तम जर समजा काही इलेक्ट्रिशियन वगैरे म्हणजे तुम्ही जर काही असाल तर तुम्हाला फॅन वगैरे सुद्धा पुसावे लागतात. म्हणजे तुम्हाला साफसफाईचं काम जे आहे ते आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा येतं. परंतु तुमचं रुटीनचं काम असतं फक्त डेस्क वगैरे साफ करायचं, त्यांना चहा आणून द्यायची, पाणी वगैरे आणून द्यायचं. आणि समजा जर एखाद्या रूटीनवर असतं ते, एखाद्या शिपाईचं जर समजा कोर्टाच्या बाहेर जर त्याची आज जर समजा ड्युटी लागली तर त्याला फक्त पुकारा द्यावा लागतो आणि त्यांना चाय वगैरे जे आहे ते रिसेसमध्ये त्यांना आणून द्यावी लागते. मग अशा पद्धतीने जे आहे ते तुमचं पिऊनचं काम असतं. वेगळं अजून काही काम नसतं, त्यांना काही लोड वगैरे नसतो. त्यांना फक्त जे आपण म्हणू शकतो की जो शिपाई आपल्या शाळेत आपण पाहिलेला आहे त्याच पद्धतीचं वर्क जे आहे त्याला कोर्टात करावं लागतं. मग आता जर समजा तुम्ही पिऊन या पदावर लागलात, मग तुम्हाला एक ॲडव्हान्टेज असा मिळतो की तुम्ही जे आहात, तुमचं जे शिक्षण वगैरे जर काही झालं असेल, तुम्ही जर टंकलेखन जर किंवा तुम्ही टायपिंग जर बाहेरून केली असेल तर उत्तम आहे किंवा केली नसेल तर तुम्ही समजा तिथून त्याच पदावर राहून तुम्ही जर टायपिंग केली तर तुम्हाला अनलिमिटेड म्हणजे कोणत्याही वयाचं बंधन नाही. इथपर्यंत तुम्ही जे आहेत क्लर्क पदाच्या ज्या पेपर असतील किंवा शॉर्टलिस्टचा फॉर्म असेल किंवा न्यायालयात निघणाऱ्या ज्या क्लर्कच्या जागा असतील त्यासाठी तुम्ही पात्र होऊन जातात अनलिमिटेड वेळापर्यंत. म्हणजे तुम्ही तिथं कोणत्याही प्रकारचं वयाचं बंधन नाही आहे. तुमचं वय किती असो, काही असो, तरी तुम्ही त्या क्लर्क पदाचे जे आहेत ते फॉर्म तुम्ही तिथं भरू शकता. मग नंतर तुमचे चान्सेस किती असतात ते तुमच्या प्रयत्नावर डिपेंड असेल. तुम्ही क्लर्क म्हणून सुद्धा तिथं लागू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे, जर समजा तुम्ही जर LLB केलं असेल आणि तुम्ही समजा जर पिऊन म्हणून लागलात तर तुम्हाला एक ॲडव्हान्टेज असा मिळतो की तुम्ही क्लर्क पदावर जे आहेत जर गेलात तर तुम्हाला 3 वर्ष जर तुमचे झालेत, 3 वर्ष ॲज अ तुम्ही डिपार्टमेंटमध्ये काम केल्यानं, तर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला जी तुमची प्रमोशनची जी असते, प्रमोशन तर 7-8 वर्षानंतरच होतं कोर्टात प्रमोशनचा थोडा स्कोप कमी असतो, हे तुम्ही समजून घ्या. परंतु तुम्हाला इतर ज्या पदभरती असतात न्यायालयामधल्या त्या तुमच्यासाठी ओपन होतात आणि जो तुमचा पे स्केल वगैरे आहे तो सुद्धा उत्तम असतो. डिस्ट्रिक्ट कोर्ट, तालुक्यातील तुमचा जो कोर्टमध्ये जर तुम्ही लागला असाल ते किंवा नागपूर खंडपीठ असेल किंवा मुंबई कोर्ट असेल, त्या मेट्रो सिटीमधला जो भत्ता आहे तो वेगवेगळा असतो आपल्या पिऊनसाठी. मग जॉब प्रोफाईल जे आहे ते चांगलं आहे. कुठल्याही प्रकारचा असं तुम्हाला जो वाटत असेल, जो तुमचा भ्रम असेल तो तुम्ही आत्ताच दूर करून घ्या. अशा कोणत्याही गोष्टी त्यांना करून द्याव्या लागत नाही, कारण याच्यासाठी एक वेगळी पदभरती निघते, त्याला आपण स्वीपर असं म्हणतो. आणि हा जो शिपाईचा जो प्रोफाईल आहे तो उत्तम असा आहे.
त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे जर समजा जॉब नसेल आणि तुम्हाला जर उत्तम जर अजून पुढे जायचं जर असेल कोर्टातच, तर तुमच्यासाठी पिऊन हा जॉब जो आहे तो प्रेफर होऊ शकतो ॲज कम्पेअर टू इतर पदभरती. कारण इतर पदभरतीसाठी जे आहे ते 2 CBT होतात, कुठे कॉम्पिटिशन जास्त असतं, कुठे कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात होऊन CBT 1 द्यावी लागते, CBT 2 द्यावी लागते. मात्र इथं तसं नसतं. इथं फक्त 40 ते 30 म्हणजे 30 मार्काचा जो आहे तो पेपर होतो. 20 मार्काचं तुमची स्वच्छता चाचपल्या चाचणी होते आणि 10 मार्काची तुमची ओरल होते. असं 50 मार्काचं म्हणजे वेटेज असतं, त्याच्याने तुमची लिस्ट लागत असते. जे आपले डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जे शिपाई पद या पदावर जे विद्यार्थी लागले आहेत, ते विद्यार्थी खूप खुश आहेत. कारण त्यांना एक जॉब मिळाला आहे. तो पण एक स्थिर जॉब आहे. ज्या स्थिर जॉबावर जाऊन तुम्ही तुमचं भविष्य जे आहे ते तिथं तुम्ही लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा छोटा आपला जो व्हिडिओ होता, त्याच्यामागे पिऊन पदाबद्दल ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या त्या मी सांगितल्या आहेत. जेणेकरून तुम्हाला जर तुम्हाला जर ह्या गोष्टीत जर काही भ्रम असेल किंवा तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तुमच्या मनाला, तर हा व्हिडिओ पाहून तुमच्या त्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर होऊन जातील. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून एक मोटिवेशन मिळतं. आणि आता मी तुमची रजा घेतो विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.